क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह. काँग्रेसची वज्रमूठ. प्रभाग 19चे राजकीय समीकरण बदलले. मोहसिन शेख यांच्या नेतृत्वावर व्यापाऱ्यांचा मोहर आणि विजयाचा निर्धार. पुण्याच्या राजकारणात जेव्हा निष्ठेचा विषय निघतो तेव्हा कोंढव्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. प्रभाग क्रमांक 19च्या निवडणूक आखाड्यात आज एक मोठा राजकीय भूकंप झाला आहे. ज्या अल कुरेश व्यापारी संघटनेच्या भूमिकेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते, त्या संघटनेने काँग्रेसच्या 4ही उमेदवारांना आपला एकमुखी पाठिंबा जाहीर करून विरोधकांच्या गोटात खळबळ माजवून दिली आहे. हा केवळ राजकीय पाठिंबा नसून तो पै हसन शेख यांनी आयुष्यभर कमावलेल्या दातृत्वाचा आणि विश्वासाचा विजय आहे. वडिलांचा वारसा आणि लेकाचा स्वाभिमान. कमेला बिल्डिंग परिसरात झालेली आजची सभा केवळ राजकीय भाषणबाजीची नव्हती, तर ती होती बाप-लेकाच्या पवित्र नात्याची आणि सेवेच्या वारशाची साक्ष. व्यासपीठावर तरुण तडफदार नेते मोहसिन शेख बोलायला उभे राहिले आणि वातावरण क्षणार्धात बदलले. दिवंगत वडिलांच्या आठवणीने त्यांचा कंठ दाटून आला, डोळ्यात पाणी तरळले, पण त्या अश्रूंमध्ये लाचारी नव्हती, तर वडिलांनी दिलेल्या माणुसकीच्या शिकवणीची चमक होती. वडिलांच्या आठवणींचा वापर मतांसाठी करणे माझ्या संस्कारात नाही. दुःख विकून सत्ता मिळवण्यापेक्षा संघर्ष करून लोकांचा विश्वास जिंकणं मला जास्त मान्य आहे. मोहसिन शेख यांच्या या शब्दांनी उपस्थित जनसमुदायाचे काळीज हेलावले. अत्रेंच्या शैलीत सांगायचे तर हा तोच बाणा आहे जो पै हसन शेख यांनी आपल्या कृतीतून समाजाला शिकवला होता. व्यापाऱ्यांची कृतज्ञता आणि विजयाचा गुलाल. अल कुरेश व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे की हा पाठिंबा म्हणजे पै हसन शेख यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणीत, प्रशासकीय संघर्षात आणि संकटाच्या काळात दिलेल्या साथीची पोचपावती आहे. आज मोहसिन शेख हे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्या प्रकारे व्यापारी आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडवत आहेत, ते पाहून समाजाने त्यांच्यावर विश्वासाची मोहर उमटवली आहे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.